माझे पाखरं, किती दिवसानंतर बघायले तुम्हाला. किती गोड दिसायले रे तुम्ही सगळेजण. आणि हे काय सोनिया, तुला ड्रेस घेतला नाही का तुझ्या मामानं, आजीनं, मोठे बाबानं? असा कसा ड्रेस घालून आलास तू? नाही मोठी आई, मला हेच ड्रेस आवडला होता. काय ग सोनम, तुला पण कळत नाही का? लेकराला असे कपडे घातलेस. पिंकीला चांगला फ्रॉक घेतलास, मग सोन्याला काऊन नाही घेतला तू? त्याला काय कळायला, एवढूच लेकरू आहे ते. घ्यायचा ड्रेस, आपण घालायचा, अंगामध्ये टाकायचा. असेच कोणते पण हट्ट पूर्ण केल्यानंतर लेकरं बिघडतात. आपल्याला काय बघावं लागते की नाही, सांभाळून घ्यावं लागते आपल्याला. आणि हे काय, पिंकी झोपली की काय? तिथं प्रवासामध्ये कधी झोपत नाही. तब्येत ठीक नाही काय लेकराची? हो आई, थोडं सर्दी झाली तिला. क्लायमेट जरा थंडगार आहे ना, त्याच्यामुळे सर्दी झाली तिला. पाणी पण चेंज झालं इकडचं तिकडचं. हे बघ सोनम, माहेरामध्ये लेकरांना घेऊन जातेस ना, तर बिमार पाडत जाऊ नको. आणि पडल्यानंतर दवाखान्यामध्ये घेऊन जायचं असतं. नुसतं सर्दीत तर झाली आई, होते लेकराला पाणी चेंज झाल्यानंतर इकडचं तिकडचं. एवढं काऊन रागवायला तुम्ही माझ्यावर? आणि नेलं नसेल का बरं माझ्या भावाने तिला हॉस्पिटलमध्ये? एवढं तुम्ही कोणाला कमी समजत जाऊ नका. लेकराच्या बाबतीमध्ये आमच्या घरी असं करत नाहीत निष्काळजीपणा. तिला लगेच सर्दी झाल्यानंतर काल संध्याकाळी आम्ही तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो, पण सर्दी लगेच ठीक होत नाही ना. 2-3 दिवस तर राहते अंगावर. थोडंसं माझा पण तिला व्हायरल झालं असेल, मला पण सर्दी आहे. आता माझं दूध पिते म्हणल्यानं मला सर्दी आहे म्हणल्यानं तिला पण सर्दी झालीच असणार ना. हो हो ठीक आहे, तुझंच दूध पिते तिनं, पण सांभाळून तू पण प्यायचं ना. काय थंड पिलंस ते तिकडे जाऊन गावाकडे आपल्या माहेरी? लेकरू लहान आहे तोपर्यंत काही पण बाहेरला खायला पियाला जमत नाही. लेकरूवाळ्या बाईला हे सांभाळून खावा पिवावं लागते. आपल्या तोंडाला जरासं ब्रेक नाही, काही खायचं थंड बिंड गोड बीड तिखट बिकट कसं बी लेकराला लागते संडास, मग होते सर्दी, दुखते पोट लेकराचं. जपून वागावं जरासं बाईनं. 4-6 महिने नाही खाल्ल्यानं काय बिघडते, अंग झिजते की काय? पहिली गोष्ट, मी थंड काही पण नाही खाल्लं. त्या दिवशी गावाकडे जाताना थंडगार हवा लागली, हिवाळ्याचे दिवस आहे, झाली असेल सर्दी मला. माझ्यामुळे तिला झाली सर्दी. मी पण तिला फुलासारखं जपते. अगोदरच नाजूक आहे ती, तिला काही सहन होत नाही म्हणून. माझ्या घरी पण माहेरामध्ये गेल्यानंतर घराच्या बाहेर तिला आई कुठे काढू देत नाही, नजर वगैरे लागेल तिला. जशी तुमची नात आहे ना ती लाडाची या घरची, तशी ती पण तिकडची नात आहे त्या घरची लाडाची. सगळेजण तिला जीव लावतात, खालीवरी बघतात तिला काही झालं की थोडं तरी. माणसाने तेवढं पण कधी घालून पाडून बोलू नये. आताच आले मी माहेरातून, काही चांगलं बोलायचं, खुशाल खुशाल विचारायचं नाही. दिलं सोडून लेकराच्या वादामुळे वादावादी करायची आपल्या दोघीमुळे. होत असते लेकराला काही फार थोडंफार. मम्मी मला सुसू आली, मी सुसू करतो. दे पिंकीला इकडं माझ्याजवळ. वातावरण तुझ्या गावाकडचं खूपच काळ आहे वाटते. लेकरं जराशे पण असे गोड दिसना गेले तर काय डग पडले त्यांचे चेहरे. ही तर पिंकू ओळखूच येणार गेली बघ. तिकडे थंडी जास्त आहे वाटते, खरपडी चुपडली नुसती तिनं. हो आता आई, गाव आहे म्हणल्यानंतर थोडंफार तर वातावरण चेंज असणार. तुमच्यासारखे सिटी नाही ना, फरशीचं घर नाही आमचं, गरीब लोक आहोत आम्ही, पण जीव लावतो लेकरांना आम्ही गेल्यानंतर तिकडं. एकतरी शब्द शांत बसतीस का? सवालाला जवाब सवालाला जवाब, बोलतच राहतीस. एकही शब्द जाऊ देत नाहीस. म्हणली असेल गड्या सासू जाऊ द्या म्हणून, नाही लगेच उत्तर द्यायचं, उरफाटा बोलायचं. आल्या आल्या तुम्ही सुरुवात केली आई. हे असंच होतं, ते तसंच होतं, तिला सर्दीच कशी झाली, सांभाळतात की नाही माहेरामध्ये, नेलं की नाही दवाखान्यामध्ये, तू काय गोडधोड तिखट खाल्ला असेल का बोलणं झालं तुमचं आल्या आल्या. मला पण सर्दी आहे, मला पण ताप आहे, मी पण लेकराला चांगलं सांभाळून घेऊन आले ना. आता माझं दूध पिते म्हणल्यानं थोडीफार तिला सर्दी झाली असेल. सर्दीमध्ये अंग गरम होते लेकरांचं. छोटी आहे ती अजून खूप. पण नाही आई, तुम्हाला माहोल कसा बिघडवायचा आणि गोष्ट कशी बिघडवायची, पुढच्या व्यक्तीला घालून पाडून नाराज कसं करायचं, तुमच्याकडून शिकावं माणसानं. बस झालं सोनम, लेकरं नाजूक आहेत नुसतं माझे. खालीवरी बघते मी त्यांना. वाटणार नाही का मला तिकडून आलीस काय झालं लेकराला काय नाही ते? दवाखाने नाहीत जवळ, काय नाही दाखवायचं की नाही, दाखवलंस की नाही विचारणारच ना मी तुला. मग आई, आल्या आल्या माणसाने खुशाल खुशाल का बोलायचं? आल्या आल्या वरडावडी करायची ना आई. आम्हाला पण वरडायला जमते, तसं घालून पाडून बोलत जाऊ नका माझ्या माहेरच्या लोकांना. आणलं की तुमच्या एवढे श्रीमंत नाहीत ते, गरीब आहेत, पण जीव ते सर्वांनाच लावतात, येणाऱ्या जाणाऱ्यांना. हे तर घरचे लेकीचे लेकरं आहेत, नातवा आहेत त्यांचे. ग बाई सोनम, तू नव्हतीस ना, घर शांत होतं बघ, भांडाभांडीचा काहीच आवाज नव्हते. जाऊ दे, आलीस ना, 4-5 दिवसापासून सगळे कामं वगैरे पडले, डाळी बिळी निसायच्या आहेत, गहू वाळू घालायचे आहेत, किडे झालेत गव्हामध्ये ज्वारीमध्ये. जाऊन बघ जा तू. आणि तू साडी नवीन घातली नाहीस का? तुला साडी नवीन घेतली नाही का? हो आई, साडी मला पण नवीन घेतली, पण पिंकूला ताप होती, माझ्या मांडीवरती झोपली होती, झोपून राहील, तिला माझी साडी टोचेल म्हणून मी साडी घातली नाही. नेटची साडी आहे माझी. बरं जाऊ दे, नेट असो का फूट असो, जाऊन जे कामं पडले ते कामं कर. चहा पाणी कर, बघ चहा तू बी पे, मला पण आणून दे. नाही आई, माझं पण अंग जरा सनसन करायले. पिंकूला मी रूम मध्ये घेऊन जाते, सोन्याचे पण कपडे बदलते, थोडंसं मी घंटाभर पडते, नंतर तुम्हाला पण चहा करून देते आणि कामं काय ते बघते मी माझी नंतर. रात्री मला उशीर झाला तर झाला. मग माहेरामध्ये आराम करायला भेटला नाही वाटायला तुला तिकडं? तुझ्या माईने तुला कामं लावले की काय तिकडं? हे बघा आई, वाटेल ते तोंडाला बोलू नका. मला पण माझं पण अंग गरम आहे, मला सनसन व्हायला, थोडा वेळ मी झोपते. तुम्हाला बोलले ना मी कामं सगळे नंतर करते म्हणून. रात्र झाली तर झाली मला नंतर, आणि थोड्या वेळामध्ये तुम्हाला पण चहा करून देते आणि मी पण घेते. पिंकू थोडा वेळ झोपली, मला पण थोडा वेळ झोपू द्या. बरं सोनमबाई, झोपशील तू नंतर, कामं नंतर कर, मला कपभर चहा तर करून घे. मी चहा करायला जाऊच लागले, नुसते टोंगळे दुखायलेत बघ माझे. चहा तर करून दे मला कपभर. पसारा पडलेला राहू दे, मी आवरते, नंतर तुला काय करायचं ते कर, नंतर रात्रीची कामं तुझे. कशा आहात ना बरं तुम्ही आई? सून आताच आली, हातपाय तोंड धू, हे ते कर म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणायला पहिले मला चहा करून दे. वा, तुम्हाला तर मानावं लागेल, कमालच आहे म्हणा की तुमची.
राहू दे ग बाई तू. आल्या आल्या भांडण करू नको माझ्यासोबत. तुला काय करायचे काम ते कर, तिकडे उलते पालते. मी माझा एक कप चहा करून घेते आणि पडते. महाराणी थोडा वेळ आराम करतो म्हणली, 2 घंटे होऊन गेले. तर उठायला काय झालं हिला? लेकरू झोपले तोपर्यंत काम आटपून घ्यायची. सोनम, ए सोनम, सोनम. काय म्हणता आई? थोडस झोपली होती पिंकू, झोपली म्हणून. आताच तर झोपली तिनं. किरकिर करू लागली नुसतं. तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे आई, लेकरू झोपले पहिलेच किरकिर करायला. सर्दी आहे तिला, जोर जोरात ओरडायला सोनम सोनम म्हणून. हळू येऊन जर मला हलवलं असतं तर काय मी उठले नसते की काय? सोनम गावाकडून आली, सगळा पसारा पडलाय. अर्धा 1 घंटा झोपायचं, लेकरू झोपले म्हणून उठायचं, पटापट कामं आटपून घ्यायचे. पण नाही, लेकरू झोपले आपणच झोपाव. तुम्ही बरोबर बोलायले आई. लेकरू झोपल्यानंतर माईने कामं आटपून घ्यायला पाहिजे. मग माईनं आराम कधी करावं? माझी पण तब्येत बरोबर नाही. तुम्ही थोडं समजून घ्यायला पाहिजे ना. मी तुम्हाला बोलले होते आई, रात्री उशीर का होईना मी सगळे कामं आटपून घेते माझे, तुम्ही काही करू नका. पण तसं नाही, तुम्हाला तर फक्त भांडायला विषय पाहिजे. भेटला आता भांडा मला. तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे आई, माझी पण तब्येत ठीक नाही. माझा आवाज कसा येतोय तुम्ही बघा. सर्दी आहे, मला पण ताप आहे. लेकरू थोडं झोपले म्हणलं थोडासा आराम करावं, नंतर खेळ तुमच्या जवळ ती. मानलं की तुम्ही सासू आहात, तुम्हाला सगळं घरातलं बघावं लागते. पण सुख दुःख असतात माणसाला. एवढं रूढ वागू नये माणसाने कोणासोबत. बस कर सोनम. माहेरातून शिकून आलीस की काय यावेळेस तू भांडायला? जायच्या पहिले तर असं बोलत नव्हतीस. तिकून आली तसं तुझं तोंड लय चालले, चबर 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 बोलायलीस मला. तुमचं वागणं असं बघून आई, सुख दुःख तुम्हाला कळत नाही ना. तरी पण आई माझी म्हणू लागली जाताना, सोनम 2-4 दिवस अजून राहा ग. तब्येत तुझी पण बरोबर नाही. तिकडे गेल्यानंतर तुला काम करावेच लागतात. सासूबाई तर समजून घेणारी नाही तुला. लेकर तुझ्या पाठीमागे आहे 2 जण. अच्छा असं आहे का? तुझ्या माईने तुला सांगितलंय का मग सासू काय करते आणि काय नाही ते तिकडे गेल्यानं तू? हे बघा आई, मला शिकवलं का? लेकरू कधी कधी रडते ना, तुम्ही घेत नाही लेकरांना. आणि नाजूक आहे तर म्हणे लेकर, मी लय प्रेमाने त्याला बाळगलंय. जेवण करताना तसंच मी मांडीवर घेऊन बसते पिंकूला. लहान लेकरू आहे गड्या, घरामध्ये काम कमी जास्त होत असतात. समजून घ्यायचं माणसाने. बोलून आई माणसाने माणसाचे मन दुखू नयेत. चला, तुम्हाला माझ्यासोबत भांडणच करायचं आहे ना. ते लेकरू माझं झोपलंय. चला तुम्ही बाहेर करा माझ्यासोबत भांडण. किती करायचं काय नाही ते. माहेरातून काय दिले किती दिले तुम्हाला त्यातच रागाय समजायले मला सगळं. आपण दुसऱ्याच्या माहेराला बोलण्यापेक्षा आपण आपलं पण माहेर बघावं कसं आहे काय नाही ते. नंतर दुसऱ्याच्या माहेराच्या लोकांना आणि सगळ्यांना नाव बोट ठेवावीत. सोनम, उलट बोलणारी तू कोण आहेस मला? हे माझं घर आहे. थांब येऊ दे संध्याकाळी राजेशला, तुझी चांगलीच मजा काढायला होते बघ. लय चर 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 जीभ करायला ती बोलायला. तुम्ही काय सांगता मीच सांगणार आहे. तुमची माय कशी वागायली काय नाही ते. तुम्ही किती विद्वान आहात ना ते मला सांगायचंय आज. येऊ द्यायच्या पप्पाला मी पण सांगते. आजारी पडल्याने पण तुमची माय कामाला हे करत नाही म्हणते. संसारामध्ये माणसाने एकमेकांचे सुखदुःख समजून घ्यायचे असतात, ना की त्या गोष्टीवर वाद आणि विवाद करायचा असतो. असं झालं तसं झालं. मला कळायलंय. मी 8-10 दिवस राहिले माझ्या आईकडे. तुम्हाला काम लागलं असेल की तुम्हाला झोंबायले आता. आल्या आल्या बघलं तुमचं तोड कसं वक्त होतं ते. कपाळावर तुमच्या कशा गाठी पडल्या होत्या, डोळे कसे खारीवरी करून बघू लागल्या. सोनम, तोंडाला येईल ते काही पण बोलू नको. सबर 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 लई बोलालीस बघ तू. आलं तसं आता एक जर शब्द बोललीस ना तर चांगलं नाही होणार बघ. उठ जाऊन जा काम कर. बसते मी पिंकी जवळ. आली मोठी मला इथं सांगायला. ताप आली सर्दी झाली. ताप येते सर्दी होते सगळं होते. काम करावं लागतात घरामध्ये. उठ जा. तोंड बघत बसू नको माझं. लेकरू उठल नंतर म्हणशील लेकरू उठल करत नाही मी काम. अगोदरच आपल्याला काम नाही करायची बहाने पाहिजे. लेकरं तर हातच मग सतवायला. लेकरामुळे काम झालं नाही म्हणायचं. होईल तेवढे काम करते मी. अंगावर घेणार नाही. जास्त आजारी पडेल तर लेकरं आहेत माझे. लेकराला कोण बघल माझ्या? नावालाच तुम्ही फक्त आजी आहात तिची. आणि वेगळे सोनम, तेवढी बॅग भरून आणलीस, नुसते कपडे हात की दुसरं काय दिले तुझ्या माईने तिकडून माहेरातून? हे बघा आई, माहेराविषयी जर आता काही बोलल्या तर आपल्या दोघीमध्ये लय भांडण होतील बघा. लेकरं उठू द्या, शेजारी पाजारी येऊ द्या, सगळे येऊ द्या, हिचे पप्पा येऊ द्या. आणि हो तसं पण मी त्या घरची लेक आहे. मी पण त्या घरची पाहुणी आहे. ते माझं माहेर आहे, हे माझं सासर आहे. त्यांनी काही पण देऊ माझ्या लेकराला म्हणा मला म्हणा, ते आमचं झालं ना. आणि हो दिलंच असेल काही तर मी त्यांची लेक आहे, हे त्यांचे नातू आहे. दिलं असेल काहीतरी. हो हो माहिती आहे. ले देतात तुझ्या माहेरातून तुला आणि लेकराला पण नातवाला माझ्या. अगं या 5 वर्षामध्ये एक धडाची साडी घेतली नाही काय ना तुला? मला आता सोडूनच दे. लेकराला असे झळमटले कपडे घालून आणलेस. तुला तर लाज वाटायला पाहिजे. मी काय म्हणते आई, त्यांच्याने कितीचं पण घडो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही घ्या ना तुमच्या नातवाला सुनला. 5-5 हजाराचे घ्या किंवा 5 लाखाचे घ्या. तुम्हाला घडतात. माझे आई बाबा गरीब आहेत तर त्यांना घडत नाही. जेवढं घडते ते घेतात. तुम्हाला बोलायची काय गरज आहे नाकवरी करून? थांब येऊ दे राजेशला. तुझी काढते की नाही बघ. तुझ्या लेकराला बघ म्हणते कसे कपडे घेतले झळमटले. अगं वर्षाच्या काठाला तुम्ही जाता, 1-2 ड्रेस सायला चांगलं घेणं होत नाही तुम्हाला? तुम्ही बघा आज, मला पण आज बघायचंच आहे. हा साईडला जाऊ द्या मला.
म्हातारीचं तोंड बरंच होईना तरी मला आई म्हणू लागली बरं 8-10 दिवस अजून राहाय म्हणून. मीच म्हणलं माय जाऊ दे, हिचे टोंगळे दुखतात. पडाय पाहिजे होती ना कुठेतरी दगडावर आपटून. लवकर येऊन ते येऊन हिचं ऐका थेरडीचं. पुन्हा लवकर गेले की येतच नाही, दाखवते चांगलीची. पडो राहो काही बी उपाशी राहो, उठण्या का तर मला काय करायचंय. माहेरामध्ये गेलं तरी लेकराला उठबस करा किती करा, सासरमध्ये येऊन सासू बोलणारच. सोनमला काय झालं? काय एकट्यामध्ये असं बडबड करायला हिनं? सोनम, या आलात का तुम्ही? तुमचीच कमी होती आता बोलायला. आईचं ऐकून तुम्ही पण मला बोला आता. अगं सोनम काय झालंय? मी आताच आलो ऑफिसहून, कपडे वगैरे चेंज केले आणि तुझ्याकडे आलो बघ पहिल्यांदा मी. पिंकू झोपलेली होती, सोन्या घरामध्ये नव्हता, खेळायला गेला वाटतं तो. का तुमच्या माताश्रीला तुम्ही भेटून नाही आल्या का? तुम्हाला नाही आढळलं का तुमच्या माताश्रीने किचन मध्ये यायच्या अगोदर? सोनम पिल्लू काय झालं? का ओरडायलीस बरं असं माझ्यावर? माझं काही चुकलं का? अच्छा ओ, तुला न्यायला नाही आलो म्हणून. अगं मला ऑफिसमधून सुट्टी नाही भेटली ग. मी खूप रिक्वेस्ट केली सरांना की माझ्या पिल्ल्यांना, माझ्या लेकरांना, बायकोला वगैरे आणायला जायचंय मला सासरवाडीला. 2 दिवस तरी सुट्ट्या द्या. सरळ सरळ बोलले नाही आज सुट्ट्या म्हणून, म्हणते आहे. मला त्या गोष्टीचा राग नाही आला हो. आल्या आल्या आईनं सुरुवात केली बघा बोलायला भांडायला. सोनम तुझ्या आवाजाला काय झालं ग? तेच तर ना, सासूमध्ये आणि नवऱ्यामध्ये हेच तर फरक असतो. तुम्ही माझ्या खूप जवळ राहता त्याच्यामुळे तुम्हाला समजलं की माझ्या आवाजाला काय झालं, का असा आवाज येतोय माझा. सर्दी झाली हो, ताप आली मला खूप. त्याच्यामुळे माझ्यामुळे पिंकूला पण ताप आली. तिकडचं वातावरण सूट झालं नाही वाटतं, म्हणून आम्ही जास्त दिवस राहिलो पण नाही, लवकर आलोत. रेडी आहेस का ग सोनम तू? तुला सांगायला नाही जमलं का ताप सर्दी झाली म्हणून तुमच्या दोघींना? आणि हो, येताना तुम्ही कशामध्ये आल्या? ट्रॅव्हल्स मध्ये आल्या ना? थंडगार हवा लागली असेल तुला पण तिला पण. सोनम तू एरवी तरी मला सांगायचं ना बरं. तिला तरी ताप आली सर्दी झाली म्हणून मी न्यायला आलो नसतो का मोठी गाडी घेऊन आपली? सांगत नाहीस काही नाहीस तू. बरं ते जाऊ द्या हो. माझा भाऊ सोडायला आला होता बस स्टँड पर्यंत, इथपर्यंत आपल्या घरापर्यंत. तो घरी नाही आला, त्याला काहीतरी काम होतं, तो गेला घराच्या बाहेर सोडून. घरामध्ये पण तो नाही आला. त्यातल्या त्यात आल्या आल्या आईने महाभारत सुरू केलं. काय झालं? आई काय म्हणली तुला? आल्या आल्या पिंकूला मी आईजवळ दिलं, सोफ्यावर टाकलं. आई मला म्हणायला पहिले चहा बनव. आईला एवढं तर कळायला पाहिजे ना. सू वगैरे केली असेल पिंकूनं. सोन्याचे पण कपडे बदलायचे आहेत मला, माझी पण साडी बदलायची आहे मला. यांना काही नको, पहिले सगळेजण साईड लावा. कोणी कुठे पण जा, कोणी कुठे पण या. 3, 3:30, 4 वाजले की यांना चहा पहिले पाहिजे असतो. मी करून पण दिला असता, पण विनाकारण आईने तानातानी केली माझ्यासोबत, विनाकारण. आईला मी सांगायले, आई पिंकूचं पण अंग गरम आहे, तिला पण सर्दी झाली, मला पण सर्दी झाली, माझं पण अंग गरम आहे, थोडंसं मला घंटाभर आराम करू द्या. संध्याकाळचे सगळे कामं मी आवरते, मला किती पण उशीर होऊ द्या. आणि उठल्यानंतर मी तुम्हाला चहा बनवून देते. पण नाही, मला आताच पाहिजे. खरंच ओ, तुमच्या आईला माहिती आहे सुनेला कसं वागवायचं ते, सुनेचा दर्जा कसा असते, माझ्या माहेरच्या लोकांना कसं कसं बोलायचं घालून पाडून. हे तुमच्या आईला शिकवायची काहीही गरज नाही, त्या माहीर आहेत या गोष्टीमध्ये. आईला मी किती वेळेस सांगितले बरं, तिच्या पाठीमागे 2 लेकरं असतात. आई थोडं सोनमला समजून घेत जा. ती पण रिकामी राहत नाही, दिवसभर ती पण झोपत नाही, लेकरामध्येच बिझी असते ती. तिला पण आराम थोडासा पण भेटत नाही, समजून घेत जा. कित्येक वेळेस तिला मी सांगितले. डोकं तिचं खराब आहे की काय, तिला समजत नाही की काय, मला हेच कळत नाही बघ आता. अहो जाऊ द्या हो, मी पण बनवून दिला असता हो चहा, पण मी खूप थकले होते. अक्षरशः माझे पाय थरथर कापू लागले बघा. पिंकूला कशी तरी झोपली, म्हटलं तिला रूममध्ये टाकावं आणि घंटाभर कसं तरी झोपावं. आई म्हणल्या खूप कामं बाकी आहेत म्हणल्या, दळण निसायचंय, गव्हामध्ये याच्यामध्ये किडे झालेत म्हणल्या. मी आईला हे पण बोलले, आई मी सगळे कामं करते, प्लीज मला थोडंसं पडू द्या, टाइम द्या थोडंसं मला. पिंकू झोपली तोपर्यंत जरासं मला पडू द्या. पण नाही, 2 घंटे झाले वाटतं मला झोप लागली. फन 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 करत आल्या रूममध्ये. तिथं घंटाभर त्यांनी मला भाषण दिलं बघा. विचारा तुम्ही आईला. असं नसते हो पिंकूचे पप्पा, मला पण त्रास होतो ना. 2 लेकरं मला सुधरू देत नाहीत, पिसं करून सोडले बघा. ते सोन्या इकडं पळ तिकडं पळ, नुसतं अवकाळीपणा करायलाय. पिंकू बी लय शरारती झाली. समजून घ्यायचं असते हो पिंकूचे पप्पा, समजून घ्यायचं असते. मी सून झाली म्हणून काय झाली, मला त्रास होत नाही का, माझा जीव नाही का, मला पडा वाटत नसेल का तब्येत बरी नसल्यानंतर, मी मशीन आहे का, मला त्रास होत नाही का माझ्या अंगाला. नुसतं फन 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 करतात. कोणत्याही गोष्टीहून कोणताही विषय निघला की माझ्या माहेरच्या लोकांना यांना बोलावंच वाटतं. अशी साडी घेतली, तसे कपडे घेते, थांब मी संध्याकाळी राजेशला बोलते, असं बोलते, तुझी काढायला लावते, तुझी कस्टडी करते, सगळंच काही बोलून बसल्या. दिवसभर माझं डोकं किर केलंय तुमच्या माईनं. मी आईला खूप दिवसापासून सांगायलो, सोनम तुझा स्वभाव रागीट आहे, सोनमच्या नादी तू लागत जाऊ नको. आई तिला 2 लेकरं आहेत पाठीमागं, तिला सगळं बघावं लागते, घरचे कामं, लेकरं, माझा टिफिन, सगळं काही. बाई कशीच ऐकत नाही. हिला साफसफाई पाहिजे, सगळं स्वच्छ पाहिजे. लेकरं आहेत घरामध्ये, पडला असेल इकडच्या तिकडं खेळणं म्हणा, काही बी म्हणा, घाण होते लेकरामुळं घरामध्ये. सोनम ऐक माझं, तू नाराज होऊ नको. मी आईला संध्याकाळीच बोलतो, नाहीतर मी आताच जाऊन बोलतो. तसं नाही हो, मला असं कधीच वाटत नाही की माझं ऐकून तुम्ही आईला बोलावं म्हणून. त्या पण माझ्या आईसारख्या आहेत ना, आणि लेकाला बोललेलं पटकन लागते माईला.
ते पण आल्या आल्या बोलल्या, हिला सर्दी झाली पिंकूला, लेकरं नाजूक आहेत, आम्ही किती नाजुकीनं सांभाळतो, तुझ्या माहेरामध्ये तिला सर्दी कस काय झाली, तू गोड काय खाल्लं, तिखट काय खाल्लं, थंड काय पिलं, किती किती काय काय बोलल्या. मी पण बोलले, बरं आई मला समजते पिंकू नाजूक आहे, पिंकूला काही सहन होत नाही, थंड हवेनं झाले. मी त्यांना वारंवार सांगायला, आई मी तिखट गोड थंड काही खाल्लं पण नाही आणि पिलं पण नाही. त्या दिवशी थंड वातावरण होतं, एसटीमध्ये जाताना नुसतं थंडगार हवा लागली, तरी मी तुम्हाला बोलले होते मला सोडा, पण तुम्हाला ऑफिसला सुट्टी नव्हती. मी काय करू बरं याच्यामध्ये आता, तुम्ही सांगा मला. पिंकूचे पप्पा, नेहमी नेहमी माझ्या माहेरच्या लोकांना बोलायची काय गरज आहे बरं. मी मानलं की आपल्या एवढे तुमच्या एवढे ते श्रीमंत नाहीत, पण तुमच्या लेकराला गेल्यानंतर त्यांनी उठ बस एवढं करतात की एका ठिकाणी थांबत पण नाहीत. ते त्यांना काही सहन होत नाही, बाहेर पण नेत नाहीत, पिंकूला आणि सोन्याला दोघाला पण. न विचार करता आई म्हणतात, तुझ्या माहेरामध्ये तुझ्या भावाने तुझ्या बापाने लेकराला माझ्या एवढी सर्दी बिर्दी ताप आली होती तर दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते की नाही. त्यांना कळत नाही का हो लेकरांचं, त्यांचे नातवं नाहीत का, मी त्यांची मुलगी नाही का. सोनम चल माझ्यासोबत तू, आईला मी आताच बोलतो, चल तू माझ्यासोबत. असो बाई, राहू दे, सुना आल्या की लेकं बी नसतात आपले, सुना तर बोलतात त्याच्यावर लेकं बी बोलतात आपल्याला. बघू की तुला सांगते मी, पिंकूचं नामकरण आहे आता. हो हो, या तुम्ही सगळेजण, उद्या करते मी वहिनीला बी कॉल. हो हो चालते. नाही स्वयंपाक आता बनवत असेल सोनम, बघू काय बनते ते, बनलं तर खावा. पडाव टोंगळे दुखायलेत ग माझे खूप. हां हां ठीक आहे बाई, ठेव ठेव. हो. आई अरे वा, क्या बात आहे, चक्का आज दोघे जण, म्हणजे वादळ चांगलंच पेटणार आहे म्हणा की आता. का बरं आई, नेहमी निगेटिव्ह विचार का करायचा. मी म्हणतो चांगलं घर आहे, सगळं आहे, सोयी सुविधा आहेत, सोनम तुला टायमिंगवर जेवण देते, चहा देते, सगळं करते तुझं, मग का वादविवाद का करायचा. मी म्हणतो काय झालं बापू, तरीच मी म्हणालो घंटाभर झालं तुझी कार आली, तू आलास का नाही गच्चीवर अजून मला भेटायला बोलायला. बायकोनं काय तुला सांगितलं तर असेल की बापू. खरं सांगतो मी तुला आई, तुझ्या अशा स्वभावाने एक दिवस जर तुझ्या आम्ही दूर नाही गेलो तर मग म्हण. सोनम चांगली आहे, दुसऱ्या मुलींसारखी सुनांसारखी नाही ती, निदान कमीत कमी तुला ती विचारते तरी. तिने अजून राहणार होती, तिची तब्येत चांगली नव्हती, पण ती तुझ्यासाठी आली स्पेशल, आणि आल्या आल्या तू भांडण आणि वादविवाद सुरू केला म्हणून सोनम मला म्हणू लागली. खरं आहे हे. काय बोलले बापू मी तुझ्या लाडाच्या बायकोला, तिला फक्त आल्या आल्या एवढं म्हणलं, पिंकूला दे माझ्याकडं, माझे टोंगळे दुखायले, मी उठणारच होते चहा बनवण्यासाठी, मला थोडासा चहा बनवून दे. काय बिघडलं, नको म्हणू का मी, नाही म्हणत बाबा उद्यापासून. आई प्रश्न चहा बनवण्याचा नाही, तिने तुला चहा बनवून दिला पण असता, तिचं कर्तव्य आहे, तिने पूर्ण करायलाच पाहिजे. पण उठलं की सुटलं तिच्या माहेरच्या लोकांना तुला बोलायची काय गरज आहे. तू सांग बरं मला, तुला श्रीमंत घरची मुलगी पाहिजे होती, तू तुझ्या मनावर केलीस. मी म्हणलो होतो का तुला कर म्हणून सोनमला. काय बोललो विचार बरं तिला समोरासमोर, तुझ्या समोरच आहे तिने, तिला मी काय बोललो तू विचार. तुम्ही तुमच्या लेकाची शपथ घाला आई, तुम्ही असं म्हणल्या नाही का, तुझ्या माहेरामध्ये गेलं की लेकराला काहीतरी होते, थंडी तरी वाजते, ताप तरी येते, सर्दी तरी होते, खोकला तरी येते. त्यातलं त्यात तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे, ते लहान लेकरू आहे, माझ्या घरचे माणसं काय एवढे खराब आहेत, एवढे भिकारी आहेत की काय, तिला दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाहीत का बरं. एवढूसं नाजूक लेकरू आहे, ते हातावर बाळगतात तिकडे गेलं की पिंकूला, वरच्यावर खालीवरी तिला बघत असतात. कधीतरी तुम्ही लेकराच्या कपड्यावरून बोलता, कधीतरी माझ्या साडीवरून बोलता, कधीतरी तुमच्या पाहुणचारावरून बोलता, कधीतरी तुमच्या साडीवरून बोलता. तुम्हाला बोलायची काय गरज आहे मला सांगा बरं. ते गरीब आहेत, तुमच्या एवढे श्रीमंत नाहीत, ते त्यांच्याने जेवढं होते ते तुम्हाला करतात बा, याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला करू शकत नाहीत. सोनम, आम्ही तुझ्या सासरचे लोक आहोत, दुसऱ्याला करो की न करो पण आम्हाला त्यांना चांगलं करावं लागते, तेवढं कळत नाही का तुझ्या आई वडिलांना. आम्ही दुसऱ्या पाहुण्यांमध्ये मोडतो का, तुझं हे सासर आहे, सासरच्या लोकांना चांगलंच करावं लागते, एवढं तर कळायला पाहिजे ना त्यांनी. इवया जावयाचे झाले तुझे आई बाबा आता, एवढं पण नसते ग सोनम, नवऱ्याला लाव्या करू नको. लग्नानंतर माझा मुलगा तर तुझाच झाला, एक शब्द पण तो माझा ऐकत नाही, हे तुलाही माहिती आहे चांगल्या प्रकारे. जर असं तू त्याला काही जाऊन सांगितलं की खाऊ खाऊ करत माझ्या अंगावर येते, ते मला किती वाईट वाटत असेल. मी जन्म दिलेली त्याला माय, आणि आज तुझ्यामुळं तो मला बोलतो म्हणजे. हे बघ आई, सोनम या घरची सून आहे, ती माझी बायको आहे. हवं असेल एक दोन शब्द तू तिला एक्स्ट्रा बोलत जा, पण तिच्या माहेरच्या लोकांना बोलायचा तुला काहीही अधिकार नाही. काय म्हणून बोलतेस तू माहेरच्या लोकांना, तिच्या आई वडिलांना, भावाला. आज तू तुझ्या सुनेला बोलायलीस तिच्या माहेराबद्दल, जसं असेल तसं. उद्या माझ्या लेकीला पण लोक बोलायला कमी नाही करत. भरली सरलेली आहेस आई तू, आमच्यापेक्षा मोठी आहेस, 4 उन्हाळे जास्त बघितलेस, तुला कळायला पाहिजे की कसं वागवायचं असते, कसं बोलायचं असते ते.
नाही पिंकूचे पप्पा, मी तुम्हाला सांगते खरंच, मी आतापर्यंत कधी भांडण वगैरे केले नाही, लावून दिले नाही, तुम्हाला कधी बोलले पण नाही. पण आई नेहमी उठता बसता या गोष्टीचे मला टोमणे देत असतात. तुझं माहेरचं तसं, तुझे आई बाबा तसे, तुमचा पाहुणचार असा, तुमचे कपडे तसे. बोलायची काय गरज आहे? आम्ही आमच्या परीने करतो, जेवढं आम्हाला होते तेवढं. आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं? काही पण ऐकून घ्यायचं का? आणि किती दिवस ऐकायचं? माहेरच्या लोकांनी, सासरच्या लोकांचे हे टोमणे बोलणे हे किती दिवस ऐकायचं? आणि का म्हणून ऐकायचं? पहिलेपासून मुली सुना ह्या ऐकतच आलेल्या आहेत. आता कशामुळे? फक्त एवढंच की माझ्या माहेरच्या लोकांना तुम्हाला मुलगी दिली, त्याच्यामुळे त्यांनी तुमचं बोलणं सहन करावं का? का बरं? त्यांना आत्मसन्मान नाही? त्यांना इज्जत नाही? त्यांना चार लोक बोलणारे नसतात का? अरे राजेश बैला, घंट्यापासून ती बडबड बडबड करायली, हे ते मला बोलायली. तुला लाज वाटणार गेली का तुझ्या माईला एवढं बोलायली ते? तिच्या माहेरच्या लोकांना मी थोडंसं काही बोललं, किती वेळचं मला तिनं भाषण द्यायली. तसाच आत्मसन्मान, तसंच तुला काही वाटत नाही का आपल्याविषयी, माझ्याविषयी? सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आई, हे माझं घर आहे आता, आणि या घराचा आत्मसन्मान, सगळं काही जिम्मेदारी, चांगलं आणि वाईट, हे सगळ्यात पहिले मी बघायला पाहिजे. आणि भैया आई, ती तुला जेव्हा सांगायली की मी थकले, माझं पण अंग गरम आहे, मला सर्दी आहे, घंटाभर मला आई पडू द्या, सगळे कामं मी नंतर करतो. पण नाही, तुला तर अगोदर ते किडे झाले होते ना गव्हामध्ये, तांदळामध्ये, तुझ्या ज्वारीमध्ये, काय ते वाळू घालायचे होते. तब्येती काय माणसाच्या चलत असतात आ. तिला काय काम आहे दुसरं? खायचं, झोपायचं. लेकरं तिला थोडी परेशान करतात, लेकरं तर तुला परेशान करतात दिवसभर. खरंच आई, मी तुला मानलं, जोपर्यंत तू तिला समजून नाही घेणार ना, तोपर्यंत आपल्या घरातली भांडणं नाही थांबणार बघ. ही पहिलेपासून चालत आलेली प्रथा आहे. सासू सुनेला बोलणार म्हणजे बोलणारच, पण जोपर्यंत तू तिला समजून नाही घेणार, भांडण आपल्या घरामध्ये होणारच होणार, रोजच होणार. तू तुझं वागणं बदल आई, घरामध्ये ऑटोमॅटिकली सगळं बदलून जाईल. सोनमचा स्वभाव पण बदलेल. पण जसं तू चिडचिड चिडचिड बोलत राहशील ना तिच्या माहेरच्या लोकांना आणि तिला, लेकराविषयी म्हणा, तिच्या मायबापाविषयी म्हणा, ती तुझं बोलणं ऐकून घेणार नाही. तिला पण राग येतो. काय म्हणून तिच्या आई वडिलांविषयी तिनं बोलणं ऐकून घेईल? मी घेईल का तिनं मला बोलल्यानंतर? मग तिनं का घ्यावं? मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली? कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला ही गोष्ट नक्कीच कळवा की तुमच्या सासा तुमच्या माहेरच्या लोकांना टोमणे देतात की नाही. प्लीज तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला हे कळवा. आणि हो, कोणतीही मुलगी तिच्या माहेरच्या लोकांना, आई वडिलांना हो का माहेरच्या लोकांना हो का माहेराला हो, सासूने काही बोललं किंवा नवऱ्यानं काही बोललं, तिने काय म्हणून सहन करून घ्यावं? ती सहन करत नाही. याच्यामुळे सासूने हो का नवऱ्यानं हो, विचार करूनच तिला बोलावं.